आपलं रेडीमिक्स काम चालू आहे। आपलं जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट आपण त्यांना सप्लाय करतो गेली 3-4 महिने आणि मी तुम्हाला ते दाखवतो त्यांचं कसं झालेलं आहे। ते जे आरमॅक्स रेडीमिक्स प्लास्टर आहे त्या आरमॅक्सच्या रेडीमिक्स प्लास्टरने हे पूर्ण प्लास्टर झालेलं आहे। सो अतिशय सुंदर असं प्लास्टरचं काम झालेलं आहे। स्मूथ फिनिशिंग जर बघितलं तर अतिशय स्मूथ फिनिशिंग आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचं पुट्टीचं आणि पेंटचं कव्हरेज चांगलं मिळेल, राईट। सो G+7ची बिल्डिंग आहे। ऑलमोस्ट 20,000 बॅगांची रिक्वायरमेंट आहे त्यांची आणि आतापर्यंत आपण 7,000 ते 8,000 बॅगा सप्लाय केलेल्या आहेत आणि अजूनही 10,000 ते 12,000 बॅगेंची रिक्वायरमेंट आहे। हा खूप मोठा आहे आणि अतिशय सुंदर प्रोजेक्ट आहे। हे जे प्लास्टर झालेलं आहे ते सर्व हे आपल्या आरमॅक्सच्या रेडीमिक्स प्लास्टरनं झालेलं आहे। ह्या आरमॅक्सची तुम्हाला एक खासियत सांगायची म्हटलं तर वर्किंग करताना जे लेबर्सला जे स्मूथनेस पाहिजे असतो तो स्मूथनेस ह्या प्लास्टरमध्ये भेटतो। फिनिशिंग टच त्याला चांगला देता येतो आणि अशा पद्धतीने हे प्लास्टर आहे। अजूनही त्यांचं फिनिशिंगचं काम चालू आहे। आता सध्या त्यांचं एक्सटेरियरचं काम चालू आहे। इंटरनल प्लास्टर ऑलमोस्ट संपत आलेलं आहे त्यांचं आणि क्युरिंग बघाल तर क्युरिंग म्हणाल तर क्युरिंग ही तशी खूप जास्त रिक्वायरमेंट नाही आहे। जे आपण रेग्युलर टाईममध्ये करतो तेवढीच क्युरिंगची रिक्वायरमेंट असते। सो स्पेशल क्युरिंगची रिक्वायरमेंट नाही आहे त्याला। आणि हे जर प्लास्टर म्हणाल तर हे ना क्रश सँड आहे ना रिव्हर सँड आहे। इट्स अ युनिक सँड जी की त्याची अवेलेबिलिटी खूप कमी प्लेसमध्ये असते। जसं आपण म्हणू सिलिका सँड बेस्ड हा प्लास्टर आहे। सिलिका सँड बेस्ड म्हणजे सँडच एवढी कॉस्टली आहे ती की रेडीमिक्स प्लास्टरसाठी त्याला यूज करणं पॉसिबल होत नाही। बट आरमॅक्स जिथे काम करते तिथे माइन्स अवेलेबल असल्यामुळे होल इयर आपल्याला ती सँड अवेलेबल होते, त्याच्यामुळे आपण त्यांना ती प्रोडक्ट बनवू शकतो आणि सुपर फिनिश प्रोडक्ट आहे। कॉस्ट सेविंग आहे। जे तुम्ही अदर ब्रँडचे प्रोडक्ट घेतात त्याच्यापेक्षा चांगल्या कॉस्टमध्ये तुम्हाला ते हे आरमॅक्स आरप्लास्ट तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल। याच्याने तुम्ही मॅशनरी वर्क करू शकता, फिनिशिंग वर्क करू शकता, प्लास्टर तर इझी आहेच आणि त्याचबरोबर तुम्हाला रेडीमिक्स प्लास्टरसोबत तुम्हाला आरमॅक्सचे टाईल अडेसिव्ह आहे जी वॉल 4x4 आणि फ्लोअरसाठी तुम्ही ती वापरू शकता। अतिशय दर्जेदार क्वालिटीचं ते प्रोडक्ट आहे आणि तुम्ही कुठल्याही ब्रँडबरोबर त्याला कम्पेअर करू शकता, स्ट्रेंथ वगैरे चेक करू शकता। अशा पद्धतीचं ते एक आपलं प्रोडक्ट आहे। सो गेली 5 वर्षापासून आपण जे काही प्रोडक्ट उत्तम उदाहरण आहे की जिथे आपण जवळजवळ 20,000 बॅगांचं सप्लाय करतो आहे आणि होल बिल्डिंग ऑलमोस्ट ची बिल्डिंग आपण आरमॅक्सच्या रेडीमिक्स प्लास्टरमध्ये कंप्लीट करतो आहे।